नेवासा, जिथे ज्ञानेश्वरी जन्माला आली. पण तुम्हाला माहीत आहे का या तालुक्याची स्थापना कशी झाली? तर चला पाहूया. हो नाही तर संस्कृतीची भूमी आहे. येथे 1954 ते 1960च्या काळात झालेल्या उत्खननात ताम्रपाषाण युगीन काही अवशेष सापडले. म्हणजेच हा परिसर खूप प्राचीन आहे. हा परिसर अनेक राजकीय घडामोडींचा साक्षीदार ठरला. मुघल आणि मराठा साम्राज्याच्या काळात या परिसराला ऐतिहासिक महत्त्व मिळाले. पण तालुका म्हणून नेमकी स्थापना कधी झाली? ब्रिटिश राजवटीत प्रशासकीय सोयीसाठी जिल्ह्याचे विभाग पाडले गेले. जुन्या नोंदीनुसार हा भाग अहिल्यानगर जिल्ह्याचा महत्त्वाचा भाग होता आणि कालांतराने तालुका म्हणून याची ओळख पक्की झाली. आजचं नेवासा हे अध्यात्म, शेती आणि शिक्षणाचं मोठं केंद्र आहे. प्रवरा नदीच्या पाण्याने या तालुक्याला संपन्नता दिली आहे. तालुक्याचे ठिकाण म्हणून नेवासा गावाला ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि प्रशासकीय वारसा लाभला गेला आहे. थोडक्यात सांगायचं म्हटलं तर प्राचीनता, संत ज्ञानेश्वरांची भूमी, प्रशासकीय गरज म्हणून नेवासा तालुक्याला ही एक ओळख मिळाली आहे. तुम्ही कधी नेवासा तालुक्याला भेट दिली आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच ऐतिहासिक माहितींसाठी आमच्या मराठी विचार या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टाला फॉलो करा.